काय करत आहे? कटिंग करतो. लाईफ मध्ये कटिंगच करतो सध्या. हो का? किती भेटते याच्यात? 10-12 हजार महिन्याचे काढून घेतो. निघते का त्याच्यात? आता झेपून घ्यायसाठी लागते. हो ना. कालच नाही का आईसोबत फ्लॅट पाहायला गेलो होतो. आता 2 दिवसांनी नाही का 4 व्हीलर घेणार आहोत. सही आहे ना भाई. तू काय करताय म्हणसा? अरे एक जॉब करता, चांगली आहे ते. तुला करायची आहे का? हो सांग ना. तू नाही का तुझा नंबर देऊन ठेव मला, तुला कॉल करतो. बरं ठीक चालते. हो, तुझ्या लाईफचा प्रश्न आहे यार, म्हणजे खरंच तुझ्यासाठी चांगला आहे ते. हो सांगशील. अजून काही वाटत आहे का? ते सर्दी वाटत आहे आणि गळ्यात ते थोडा खरखर वाटत आहे. हे सही आहे. महिन्याचा किती पडत असेल? साधारण 30-35 पडते. हो का? मी नाही का काल आईसोबत फ्लॅट पाहायला गेलो होतो आणि 2 दिवसानंतर 4 व्हीलर पण घेणार आहोत. गोड्या लिहून दिला. आता येतं का तेच घरी येऊन मला. तू जेवढी मेहनत करशील तेवढी तू इन्कम जनरेट करू शकते. तू ड्युटी कर किंवा जॉब कर, कोणती प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट नाही का, तर तुला एक लिमिट राहते, त्याच्यावर तर तू नाही कमवू शकत. पण तू नाही का याच्यात अनलिमिटेड पैसा कमवू शकते. महिन्याचे 1-2 किती असे तुझ्या मेहनतीवर राहते. तुला नाही वाटत का तुझ्या घरी 4 व्हीलर राहिली पाहिजे? आहे ना घरी बाबाची. कोणती आहे? स्विफ्ट. तर तुला नाही वाटत का आपल्या घरी फॉर्च्युनर राहिली पाहिजे? ते बी आहे फॉर्च्युनर. कोणती ना? BMW. हा, तर तुला नाही वाटत का आपल्या घरी BMW राहिले पाहिजे, तिथं आपले आई बाबा असे फिरत राहिले पाहिजे बऱ्यापैकी? ते आणायची आहे आता. तर तुला त्यासाठीच मेहनत करायची आहे. तसा काम कोणता करायला लागते याच्यात? ते तुला आता असं सांगू नाही शकत. तू नाही का एक सेमिनार अटेंड कर, आता ठेवलाय, उद्या नाही का, तर तुझं तुझ्यासारखे इंटरेस्टेड खूप सारे जण नाही का येणार आहे. तर त्याच्यात तुला त्या सर्व गोष्टी माहीत पडते आपल्या या बिझनेस बद्दल. तर तुला तू नंबर दे मला, तर तुला कॉल करून सांगून देतो त्या गोष्टी. हा, आठवणी नाही जो, ही तुला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. वेळ नको वाया घालू. बरं. हो. दादा तुम्ही कशाने आलाय? सोडून देऊ का तुम्हाला कुठं? अरे नाही, ते सर येतात 4 व्हीलर ना, ते रिलायन्सचे नाही का शेअर घेतले होते मागा, तर अंबानी सोबत मीटिंग आहे, तिथंच जाणार होता. ठीक आहे दादा, जातो. किती वेळ लागेल यार? येऊ ना रेल्वे स्टेशनवर. हो ठीक आहे. अरे तू शुभम आहे ना? तू राहुलचा भाऊ आहे ना? हा. इथं कुठं? अरे ती मीटिंग होती, तिकडे चालतो. तू का म्हणते? खूप दिवस झाले भेट नव्हता, काही नाही. काय चालू आहे आता? ते ITIच्या ऍडमिशन मध्ये होतो. हा. आता थोडा जॉबची तयारी वगैरे करतो म्हणता. जॉब म्हणजे? ते गव्हर्नमेंट जॉब नाही का, प्रिपरेशन. हा, अजून वरतून मित्रासोबत इलेक्ट्रिशियनचे कामही करतो म्हणतो काही. अच्छा, गव्हर्नमेंट जॉब तर आता प्रायव्हेटच झालाय. आणि अशा कामातून किती कमवत आहे तू? तेवढा विचार नाही केलो, तरी 10-15 भेटन. अच्छा. हॅलो. हा, ते ब्लू वाली जी आपण कार सिलेक्ट केली होती ना, तिचं पेमेंट करून घे. हा, मी चेक पाठवलाय. हा, ते एक एक्स्ट्रा जरी काही मागत असेल ना, गाडी आपल्याला लवकर भेटत असेल, एक्स्ट्रा द्यायला काही घाबरू नको. तू बिंदास देऊन दे, मी पैशाचं अरेंज करताय. हा, ते झालंय, चेक पाठवत आहे. हा ठीक आहे, तू बुक करून टाक. ठीक आहे. 10 आणि 15 हजारात भागते तुझा. तुला नाही वाटत की स्वतःच्या आईबाबासाठी काहीतरी पुन्हा मोठा करावं? आता मीच बघ, काल आईसोबत फ्लॅट बघायला गेलतो, आज कार बुक केली, आता त्यांचाच कॉल आलता. सही आहे. तसं काम करायचं याच्यात. ते तुला आत्ता नाही सांगू शकणार, कारण आता बघ ट्रेन बंद आली, मला आता क्लायंट सोबत मीटिंगला जायचं आहे. ते मी तुला नंतर सांगणार चांगल्याने. तू तुझा नंबर देऊन ठेव, मी तुला कॉल करणार. ठीक आहे. आता कसं माझा मीटिंगचा टाइम झाला. हा ठीक आहे, भेटू आपण. नंबर देऊन ठेव. 90-21-50. येशील दादा? हो, सांगजो कॉलवर. ठीक आहे, मी तुला कॉल करतो. आणि नक्की आता, कारण तुझ्यासाठी हे चांगली अपॉर्च्युनिटी आहे.
ठीक आहे वाया नको करू. हा. भेटू हा. ठीक आहे. अननोन व्हिडिओ हॅलो मित्र, असं तर मी कोणाला कॉल करत नाही, पण गणेशने मला तुझ्याबद्दल सांगितलं. तुझ्यात जबरदस्त अशी पोटेन्शियल आहे, तुझ्यासाठी हे चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि तू हे करू शकतेस हे मला माहित आहे. थँक्यू सर. लक्षात ठेव, तू जेवढी जास्त मेहनत करशील तू तेवढीच जास्त इन्कम जनरेट करू शकते. आता फक्त आपल्या केबी कंपनीमध्ये फक्त लोक जोडायचे आहे. आता तुला वाटत असेल की इथं लोक जोडणेवाली कंपनी आहे. नाही, तुझी हे सोच गलत आहे. हे कंपनी आपण बिझनेस पार्टनर जोडायची कंपनी आहे. ठीक आहे, आता एकत्र येऊ आणि चांगली मेहनत करू. ठीक आहे, भेटू. हॅलो सर. हॅलो, झाला का सरांसोबत बोलला? सर पैसे तर भरला हो, पण सर कंपनी चांगली आहे ना, फ्रॉड तर नाही ना? अरे कंपनी काय फ्रॉड वगैरे नाही. आपली केबी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी खूप ट्रस्टेड आहे आणि तू माझ्या भावाचा मित्र आहे, म्हणून मी तुला संधी सांगितली आहे. तू खूप नशिबान आहे की तुला हे ऑपॉर्च्युनिटी मिळत आहे. तरी पण तू फक्त माझ्यावर विश्वास कर आणि जसं कुणाल सरांनी सेमिनार मध्ये सांगितले आहे त्यानुसार मुलं जोडण्याचं काम कर. बाकी तुझ्या तरक्कीला कोणीही थांबवू शकत नाही. ठीक आहे. ठीक आहे. घोडा लिहून दिला. आता इथं खातेस की घरी येऊन मार. तू नाही का तुझा नंबर देऊन ठेव मला. तुझ्या लाईफचा प्रश्न आहे यार, म्हणजे खरंच तुझ्यासाठी चांगला आहे. तुला वाटत का तुझ्या घरी 4 व्हीलर राहिली पाहिजे? तू नाही का एक सेमिनार अटेंड कर. आता ठेवलाय, उद्या नाही का तर तुझं तुझ्यासारखे इंटरेस्टेड खूप सारे जण नाही का येणार आहे. सर किती वेळ लागेल त्यांनी वाट पाहत आहे. जास्त वेळ नाही लागणार. आता सर येतच असणार. त्यांनी आपल्याला चांगल्यानं मार्गदर्शन करणार आणि त्यांना जर तू घेऊन आलाय ना, त्यांची लाईफ खूप ब्राईट आहे. फ्युचर बहुत चांगला आहे त्यांचा. आणि तू जो आलाय ना, तुझी तर पूर्ण लाईफ बना देंगे. तू सध्या त्यांना जाऊन थोडा मोटिवेट कर, सगळं काही चांगलं होणार. ठीक आहे, थँक्यू. हॅलो, थोडा व्यवस्थित बसे. आहे का, आता आपले सर येणार आहे तर आपल्याला नाही का असे 3 ताळ्या वाजून चेअर अप करायचं आहे, समजलं? आणि तू व्यवस्थित बस थोडं त्यांच्यासमोर, नाही का सरांची रिस्पेक्ट करायची. ठीक आहे. सर इथं तर खूप सारे लोक येणार होते, आपण तर 4 जण आहोत ना. अरे हो, ते दुसऱ्या ठिकाणी पण सेमिनार ठेवला होता तर तिची बॅच फुल झाली आहे म्हणून हा सेमिनार ठेवण्यात आलाय, समजलं? ठीक आहे, मग तिथूनच सर येत आहे आता. सर येत आहे, सर येत आहे. थोडे व्यवस्थित बसून जा. अरे वा, तू गोल्ड आहे ना? हो सर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग एंड सिट डाउन. सो आज जिस बात के लिए आप यहाँ पे आए हो, जरूर आपकी जिंदगी में कुछ बदलाव चाहिए, इसीलिए आए हो. तो आज आई थिंक फर्स्ट ऑफ ऑल लेट मी क्लियर कि आपको हिंदी कंफर्टेबल है सबको? यस सर. है ना? तो चलो हिंदी के साथ और बीच बीच में मराठी और इंग्लिश भी आते रहेगी, जिससे क्या होगा कि आपको जो भी चीज है वो अच्छे से समझ में आएगी. नजर को बदलो नजारे बदलेंगे, नजर को बदलो नजारे बदलेंगे, सोच को बदलो सितारे बदलेंगे, सोच को बदलो सितारे बदलेंगे. कश्तियां बदलने की जरूरत नहीं है मेरे दोस्त, किनारों को बदलो दिशाएं अपने आप बदल जाएंगे. तो ऐसे ही कुछ मोटिवेशन के साथ हमारे साथ शुभम ने ज्वाइन किया था कुछ दिन पहले. आज वो अच्छी खासी अर्निंग इस सिस्टम से कमा रहे, तो उनका अनुभव आपके सामने शेयर करने के लिए मैं शुभम को स्टेज पे बुलाना चाहूंगा. सो शुभम, प्लीज कम ऑन द स्टेज. तो कुछ दिन पहले जब इन्होंने ज्वाइन किया था, ये एग्जाम की तैयारी कर रहे थे, लेकिन आप सभी को पता है कि एग्जाम की प्रिपरेशन करते करते आप तो कमा नहीं सकते, लेकिन इन्होंने पढ़ाई के साथ साथ अपनी हमारे सिस्टम के साथ जुड़े आज लगभग ये 20 से 25 हजार हमारे इस कंपनी से कमा रहे हैं. सो ऐसे ही अगर आपको भी जीवन में कुछ एक्स्ट्रा अर्निंग करनी है तो हमारे साथ जरूर जुड़िए, और ये जीता जागता एग्जाम्पल आपके सामने है दोस्तों. सो शुभम जी, आप अपनी जगह पे बैठ सकते हैं. तो एक बार जोरदार तालियां सर के लिए. सो हियर वी आर गेटिंग इट विथ, जो आज हम देखने वाले हैं कि ये बिजनेस और ये जो आप इस जगह पर आए हो तो क्यों आए हो, वो आज मैं आपके साथ शेयर करने वाला हूं. सो दोस्तों,
जरूर आप जिंदगी में कुछ ना कुछ खरीदते हो, कहीं दुकान से खरीदते हो, कहीं ऑनलाइन खरीदते हो, क्या आपको उससे कुछ मिलता है? आप उतनी ही कीमत देते हो किसी भी शॉपकीपर को, उसके बदले में आपको वो वस्तु देते हैं, आपका रिश्ता खत्म। लेकिन इस बिजनेस में वही चीज करनी है, बस इसके बदले में आपको कुछ कमीशन मिलेगा। अगर बस आपको रेफर करने से अगर कमीशन मिलता है तो क्या वो चीज अच्छी है या बुरी है? अच्छी है। तो ये बिजनेस आप करना चाहोगे कि नहीं? तो दोस्तों अच्छे से सुन लीजिए, क्योंकि आप हर व्यक्ति जो भी प्रोडक्ट परचेस करेगा उससे आपको कमीशन मिलेगा। और ऐसे कमीशन ले लेकर हमारी टीम में बहुत सारे लोग हैं जिन्होंने BMW मर्सिडीज लेके रखा है, और आज अभी दुबई में एक सर ने अपना बड़ा सा बंगला ले लिया है। सो आपको मिलाना चाहता हूं हमारे ऐसे एक एसोसिएट के साथ जिसने दुबई में एक जबरदस्त ऐसा बंगला लिया है। सो आई वेलकम मिस्टर अजय ठाकुर। तो इस कंपनी का मैं एम्बेसडर हूँ, जहाँ पे आप देख सकते हो मेरी पोजीशन क्या है और मेरे पास क्या है। अभी आज मेरे पास सब कुछ है, गाड़ी है, बंगला है, और मेरे पास नौकर चाकर है। ये किसके बदल? यहाँ पे देख सकते हो कि यहाँ पर ये जो लड़का है अभी डायमंड पे आ गया है, और ये जो लड़का है हमने ज्वाइन किया था बस कुछ ही महीनों में ये गोल्डन आ गया। ठीक है, इनको ये भी पूछ सकते हो आप कि क्या किया आपने इससे पहले, कंपनी में आने से पहले क्या किया था आपने? सर एक्चुअली मैं आपको बताना चाहूंगा कि जब मैंने ज्वाइन किया तो 2 वक्त की रोटी भी मेरे को नसीब नहीं होती थी, लेकिन एक सर ने मुझे आके बताया इस बिजनेस के बारे में। फिर मैंने ज्वाइन किया और कंटिन्यू मेहनत करता चला गया। 1 साल के बाद आज मैं इस पोजीशन पे हूँ, और मैं खुले दिल से आपको बताना चाहूंगा अभी मेरी जो करंट इनकम है वो है 1 लाख पर मंथ। कितना? 1 लाख पर मंथ। और मैं इस सिस्टम को धन्यवाद देना चाहूंगा जिन्होंने मुझे अपॉर्चुनिटी दी और मैं इस मुकाम पे हूँ। और थैंक यू सो मच सर फॉर दिस अपॉर्चुनिटी। और आप अपने बारे में बताइए कुछ। मैं पहले मिस्त्री काम पे जाता था प्लास्टर करने के लिए, उधर 200 या 250 दिहाड़ी मिलती थी, बस उसी में गुजारा करता था। खाने पीने में बहुत तकलीफ जाती थी, कंट्रोल का खाते थे, कंट्रोल में भी अच्छा राशन मिलता रहता, बहुत तकलीफ में था। एक दिन उसी दौरान मेरी एक सर से मुलाकात हुई, उन्होंने मेरे को बताया कि ऐसा बिजनेस है, तुम इधर आओ, तुम सेमिनार फ्री में थोड़ा अटेंड करो। मैं गया, अटेंड किया, मेरे को पता चला फिर क्या है। मैंने थोड़ा इंटरेस्ट दिखाया, मैंने थोड़ी मेहनत की, तो थोड़ी मेहनत में मेरे को बहुत अच्छा लगा, मेरे को बहुत अच्छा रिस्पांस मिला सर की तरफ से, रिस्पेक्ट मिली, जो रिस्पेक्ट मुझे घर पे मिलती नहीं थी। 250 रुपए के कार्ड मिलने वाले आदमी को कोई सर बोल रहा है, ये मेरे लिए बहुत बड़ी बात थी, लेकिन मेरे को वो इज्जत मिली तो मैं बहुत खुश हो गया। और मेरे को ऐसी रिस्पेक्ट सिर्फ मेरे कंपनी में लिमिटेड जगह पे नहीं चाहिए थी, पूरे समाज में चाहिए थी। इसलिए आज मैं इस कंपनी में मेहनत करके इस पोजीशन पे आ गया हूँ, गोल्ड पे, और 1 लाख रुपए पैकेज कमा रहा हूँ। और समाज में सब जगह मेरे को ऐसी रिस्पेक्ट और ऐसी नजर से देखा जाता है जिसके लिए मैं बचपन से ख्वाब देख रहा था, सपने देख रहा था। सब इस कंपनी की बदौलत और सब आपकी बदौलत सर। थँक यू सो मच। आज तुम्ही बघू शकता की आज हा जो मुलगा आहे तो आता गोल्ड मध्ये गेलेला आहे, आणि त्याची इन्कम किती आहे तुमची आता? 1 लाख होते जवळपास 2 महिन्यामध्ये। बरं, तुमची सांगा। माझं लगभग 1 लाखच्या वरती आहे। बरं, तर असंच तुम्ही समोर जाऊन कमवू शकता। ते म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट जॉब मध्ये करू शकत नाही किंवा प्रायव्हेट कंपनीमध्ये करू शकत नाही, ते म्हणजे आपल्या या कंपनीमध्ये राहून सुद्धा। तर हे सगळे शक्य केव्हा होऊ शकते? ज्यावेळेस तुम्ही या कंपनीमध्ये जॉईन होणार आणि त्यासाठी तुम्ही काम करणार, आणि त्यासाठी तुम्हाला यांनी जसं की BMW घेतलेली आहे आणि यांनी जर फॉर्च्युनर घेणार आहे, आणि यांच्या मेहनतीमुळे आणि हे आपल्या कंपनीमध्ये काम केल्यानंतर जर तुम्हाला स्वतःची स्वप्न जर पूर्ण करायची असेल तर या कंपनीमध्ये काम करणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी आपल्या कंपनीला वरती न्यायचं आहे। आणि हे सगळं शक्य झालं की तुम्हाला सगळे मिळू शकते। तर आपल्या कंपनीचं नाव काय आहे? केबी प्राइवेट लिमिटेड। केबी प्राइवेट लिमिटेड। केबी प्राइवेट लिमिटेड। कच्चा बनियान प्राइवेट लिमिटेड। प्राइवेट लिमिटेड। प्राइवेट लिमिटेड। चला, टाइम झालेला आहे, नंतर भेटू। ठीक आहे सर, थँक्यू सर। ओके, थँक यू फॉर युअर टाइम सर। आपल्याला पण असं यांसारखं नाही का गोल्ड, डायमंड आणि अम्बेसिडर यांसारखं सक्सेसफुल बनायचं आहे, तर आपल्याला पण अशी मेहनत करायची आहे चांगली, समजलं? तर तुम्ही उद्यापासून कामाला लागा, ठीक आहे? ठीक आहे।
किती झाले भाऊ? 2000 झाले भाऊ. थोडा मोबाईल देते, कॉल करतो. बरं एक हॅलो. अबे 2000 पाठवते का? थोडा काम होता. मागेच तर 1500 रुपये दिलं होतं यार. अबे तर देतो ना तुले. हो, चेक आल्यावर देतो ना पूर्ण. अबे माग पण असाच बोलला होता. अबे तो विश्वास नाही आहे का? पैशाची गोष्ट नाही आहे यार. तू ज्या गोष्टीत वेळ वाया घालवत आहेस त्याचा विचार येतो. तू स्वतःला विचार बरं, तू का करत आहेस तर. बिझनेसच्या नावाखाली कोट घालून खोट्या दिखावा करून स्वतःला फसवतेस आणि दुसऱ्याला पण फसवतेस. अबे द्यायचा संदे, फालतू बोलू नको यार. मित्र वे म्हणून सांगत आहोत. तू स्वतःचा वेळ वाया घालवत आहे, समज यार. भाऊ पैसे उद्या दिला चालते. उद्याला आज नाही जमणार का? आत्ता पैसे ना. उद्याला पक्का पाहिजे मग. ठीक आहे ना, उद्या देतो बाबा. सायंकाळपर्यंत पाहिजे नक्की ना? हो हो, उद्या ठीक आहे. ठीक आहे, कॉल. हॅलो. हॅलो सर. झालं का पैशाची अरेंजमेंट? ते बाबाला मागितले आहे मी पैसे. ते देतो म्हटले थोडा 2 दिवसाकडे देतो म्हटले. ते मागणार आहे का ना? अरे लवकर कर थोडा, खूप कमी जणांना ही ऑपॉर्च्युनिटी भेटते. हो सर, तुमच्यासारखं सर वाज आहे मला पण तुम्हाला पाहून सर मोटिवेट झालो मी पण खूप. माझी पण इच्छा आहे सर तुमच्यासारखी बनायची. तर बघ, तुझ्या फ्युचरचा सवाल आहे. बाबा मागून राहिले सर पैसे थोडा. नाही, मी या गोष्टी समजू शकता, पण तू विचार कर, कारण की वेळ नाही का कोणासाठीच थांबून राहत नाही. 2 दिवसामध्ये देणार सर. ठीक आहे, पाय लवकर कर, आणि आपल्याला लवकरात लवकर कामाला पण लागायचं आहे. ठीक आहे सर, ठीक आहे. ठीक. हॅलो सर. शुभम सर, मी का म्हणलं ते नवीन मुलाशी बोलणं झालं का? सर एकासोबत झालाय बोलणं, तो घरची प्रॉब्लेम आहे म्हणे. तर तुम्हाला कोणत्या पद्धतीनं बोलायचं त्यासोबत माहिती आहे ना? हो सर, तसाच बोललो, तो करेल सर, जाईल. अच्छा, आणि बाकी मुलं? हो, बाकीच्यांना पण करतो आता. अच्छा, लवकर करा. सर 4 मंथ झाले सर, एकही पेमेंट नाही झालं. अरे पेमेंटचा टेन्शन नका घेऊ तू. मी कुणाल सरांसोबत ऑलरेडी बोलला या गोष्टीवर. ते म्हणाले की चेक निघणार आहे आणि आपले पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे या किंवा पुढच्या हप्त्यात. सर तुमचं पेमेंट नाही आलं सर, जेवढा तुम्ही सेमिनारमध्ये बोलले तेवढा. अरे पेमेंट तर तुझं पण ना 25-30 हजार रुपये, पण आपण सेमिनारमध्ये बोलले ना त्या गोष्टी, कारण आपल्याला नवीन मुलांना मोटिवेट करायचं आहे, त्यांना ऍड करून घ्यायचं आहे. आणि त्या अजय सर आणि कुणाल सर त्यांच्या पेमेंटबद्दल काहीच डाऊट नको करू. त्यांनी डायमंड आणि अँबॅसेडर रँकवर आहेत. त्यांचा मागे दिल्लीमध्ये सत्कार सुद्धा झाला. त्यांचा पेमेंट खूप मोठा आहे आणि हा पूर्ण एरिया त्यांच्या अंडरमध्ये येते. ठीक आहे सर. हॅलो राहुल. बोल ना. कसा आहे बे? बस बढिया. इतक्या दिवसानंतर कसा का आठवण गेला तू? अबे एक बोलायचा होता. बोल ना. तुझा भाऊ नाही का गणेश, ज्या कंपनीत आहे, बिझनेस नाही का, ते कशी आहे बे? तुला विचारला का तो? नको करू, फ्रॉड धंदे धरला आहे तो. म्हणजे? घरी पैसे नसताना घरच्यांसोबत झगडे करून पैसे मागितला. आता 1 वर्ष झालाय जवळपास, पैसे दिला नाही घरी. आणि जे फ्लॅट वगैरे घेतला होता आणि कार घेणार आहे ते? अबे तो फेकाचे कामं करताय, लोकांना नुसते बकरे बनवायचे कामं करताय तो. तुले जर हा फोन कराल त्या फालतू गोष्टीत पडू नको तू. ठीक आहे. हॅलो सर, येतो. सर चला. अरे मी तुला चौकात भेटू म्हणलो होतं ना, तू घराकडे इकडेच जाऊन याच एरियात होतो, वाटला सोबतच चालले जाऊ. आला. बरं ठीक आहे, थांब मी तयारी करतो. तेलाचे पैसे दे ना. मी कुठले पैसे देणार आहो? त्या दिवशी 500 रुपये नेला होतास ना. अरे तर माझ्या कामात खर्च झाले ना. मग कधी मध्ये देतच राहतेस ना, 1500 आता घरचे आहे तर दिलेत का बिघडणार आहे? मला ज्या चवडी अशी टोकत नको जेव्हा, मला आवडत नाही. आपण जॉब नाही, बिझनेस करत आहोत. आपल्याला बाकी काहीच नाही करायचं आहे. आपल्याला फक्त मेहनत करायची आहे,
मंथली 1 काय 1.5 लाख पर्यंत बी पेमेंट आपण कमवू शकतो. हो, पण मला काम का करावे लागेल? तुला काहीच नाही करायचे, तुला बस मेहनत करायची. तू किती आहे? 12वीत. अरे मग तर बहुत स्कोप आहे आमच्या बिझनेस मध्ये तुला. तू थांब. काय नाही यार याच्यात, काहीच नाही. खरंच सांगतो, हे नकली दिखावा, नकली स्वप्न. पागल आहे का तू? तू चूप. होत झाला, कारण की नाही होत आहे. आपण करत का होऊया, का करत आहो? काहीच नाही. विचार येत यार, म्हणजे मित्राला पैसे मागला. तू आता आई, तू स्वतःला विचार. तू म्हणजे आई तुझ्याकडून पैसे मागत आहे, तू देऊ नाही शकता. खरंच करत का आपण इथं? विचार कर ना यार. त्या गोष्टी आपण नंतर बोलू शकतो. तू थांब. नाही नंतर कॉल करते. अरे पागल आहेस का तू यार? चांगले बकरे भेटले होते, तू पूर्ण काम बिघडवून टाकलास. काय करायचं मित्रासोबत ते इलेक्ट्रिशियनची कामावर झालं. किती झाले का? छोटू, यांचे किती झाले? यांचा बिल तर 2 4. हॅलो गाईज, तर या व्हिडिओमधून आम्हाला खरं तर एक सोशल मेसेज द्यायचा आहे. आणि तो असा आहे की आपण लाईफमध्ये जे पण काही करायला पाहिजे ते करून टाकायचा, पण या फालतू गोष्टीकडे लक्ष न देता. कारण की फालतू आपला वेळही वाया जाते, याच्यात न होत काहीच नाही. केव्हा ना केव्हा आपण या गोष्टीतून बाहेर निघणारच आहोत, तर थोडा पहिलंच निघून जायचंच नाही. बोल. तर हा एक आपल्या जीवनात एकदम मोलाचा टाइम आहे, आणि जर आपण याच्यात या भ्रमात पडलो तर आपला खूप टाइम हा वेस्ट होणार आहे. तर टाइम वेस्ट न करता तर आपण आपल्यासाठी नवीन काय करू शकतो याच्यावर विचार करा. नक्कीच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल. आणि सर्वात महत्वाचा हा व्हिडिओ बोलणं बे स्वतःच्या स्किलवर फोकस करा. मेन म्हणजे ते फालतूच्या फ्रॉड धंद्यामध्ये नको पडा. हा 3 जोडो जे हो पॅटर्न, तू एकाला जोड, तुझे पैसे वाढते, कमिशन वाढते, काहीच नव्हतं भाऊ. त्याच्यानं एक्सपिरियन्स बी केला आणि पास बी होत्या गोष्टी. स्वतःच्या स्किलवर फोकस करा. स्वतःच्या भरोशावर माणूस जास्त अचीव करू शकते, दुसऱ्याच्या नाही. ठीक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फॉलोअरची गरज आहे, सबस्क्रायबरची गरज आहे. थोडा वाढवा, सपोर्ट करा आपल्या मराठी मुद्द्यांना. चलो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में.